नमस्कार कामगार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली नसेल आणि तुम्हाला जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट लागतं. म्हणजे जे पण डॉक्युमेंट लागतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र. याला आपण 90 डेज वर्क सर्टिफिकेटसुद्धा म्हणतो. आता हे जे प्रमाणपत्र आहे ते ठेकेदाराचं असतं, त्याचबरोबर नगरपालिकेचं असतं, महानगरपालिकेचं असतं, ग्रामपंचायतीचं असतं, म्हणजेच ग्रामसेवकाचं असतं. तर असे वेगवेगळे प्रकारचे असतात. पण साधारणतः जे पण खेडेगावामधील असेल तर त्यांच्यासाठी जे काही डॉक्युमेंट असते म्हणजे सर्टिफिकेट असते ते साधारणपणे ठेकेदाराचंच भेटतं. सो तुम्हाला जर डॉक्युमेंट दुसरं असेल तर दुसऱ्या पद्धतीचे सुद्धा तुम्ही 90 दिवसाचं काम केलेल्याचं प्रमाणपत्र भरू शकता. पण 90 डेज वर्क सर्टिफिकेट ठेकेदाराचं पाहिजे असेल तर ठेकेदार हे तुम्ही कमेंट करा, त्यानंतर हे सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला मी सेंड करेल. आता हे सर्टिफिकेट तुम्हाला कमेंट केल्यानंतर भेटलं. यानंतर हे जे सर्टिफिकेट आहे हे सर्टिफिकेट लिहायचं कसं न चुकता हे लिहिणं गरजेचं आहे. कारण भरपूर नियम आहेत, भरपूर जे काय स्कॅम वगैरे आहेत ते समोर आल्यापासून यामध्ये चेंजेस झालेले आहेत. आता अगोदरचं वेगळं होतं, आता यामध्ये जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने तुम्हाला या ठिकाणी जे फोटो आहे या फोटोवरती तुमचं फॉर एक्झाम्पल हा तुमचा फोटो असेल तर या ठिकाणी फोटोवरती अर्धा आणि साईडला अर्धा अशा पद्धतीने सही आणि शिक्का हा ठेकेदाराला द्यावा लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी फोटो अर्धा आणि फोटो साईडला, म्हणजेच सही शिक्का आहे तो दोन्ही साईडला. आता या फोटोवरती जर सही शिक्का त्यांनी दिला असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा नेमका दिला कधी. जो दिलेली तारीख आहे ती तारीख या ठिकाणी राहणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण आजची तारीख टाकूया. काय आज तुम्ही कोणताही व्हिडिओ बघत असाल, आता 2/10/2026 ठीक आहे, मी असे टाकतोय. तर ही तारीख टाकून झाली, हे एक्झाम्पल म्हणून तारीख घेतलेली आहे. त्यानंतर जावक क्रमांक. आता हे लक्षात घ्या, भरपूर जे काही नवीन असतात म्हणजे ठेकेदार जे एजंट लोकांकडे कामं करायचं नाही, स्वतःचा पैसा वाचवायचा आहे असं जर विचार करून जे पण स्वतः वैयक्तिक फॉर्म भरत आहेत किंवा CSC व्हेले असतील ते अशा पद्धतीचे थोडक्यात एजंटगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनासुद्धा हे गोष्ट माहीत नाही आहे की जावक क्रमांक म्हणजे काय. आता हे जे जावक क्रमांक आहे हा कोणाचा असतो तर ज्याचं हे सर्टिफिकेट असतं त्याचं असतं. आता फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे एक महिन्याकाठी 300 कामगार त्याच्या कामावरती साईटवरती असतात. सो आता 300 लोकांना त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं असेल तर या ठिकाणी जे कामगार आहे ज्याला सही शिक्का दिलेला आहे हा कामगार जो आहे तो कितवा आहे, हा कितवा आहे त्याचा नंबर असतो हा जावक क्रमांक. आता ही किती असेल, आता समजा 26वा हा व्यक्ती असेल आणि तारीख कोणता आहे म्हणजे वर्ष कोणतं आहे तर 2026. तर अशा पद्धतीने हे जावक क्रमांक असतं. आता जावक दिनांक ज्या दिवशी दिलेला आहे तो दिवस म्हणजेच या ठिकाणी जावक दिनांक. आता या ठिकाणच्या ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या क्लिअर झाल्या असतील. आता हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तर हितच होत्या आणि हितं जर चुकलं तर पुढे जाण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला ह्या जर बाबी समजत नसेल तर पुढे तुमच्या मायनर चुकासुद्धा काही म्हणजे महत्त्वाची गोष्ट तर इथंच आहे. आता हे झालं, पण ठेकेदाराची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिली जाते या सर्टिफिकेटवरती तुमच्यापेक्षा जास्त काय पाहिली जाते म्हणजे तुम्ही आता नोंदणी केलेली असेल तर नोंदणी केल्यानंतर जे सर्टिफिकेट किंवा हे पाहिलं जातं त्या याच्यामध्ये काय पाहिलं जातं, याच्यामध्ये पहिला तर हे पाहिलं जातं, नंतर हे आणि हे. या 3 गोष्टी क्लिअर असतील. क्लिअर असल्या तर लक्षात घ्या यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ते ठेकेदार आहे म्हणजेच विकासक आहे किंवा नियुक्त आहे, त्याला काही म्हटलं तर काय हरकत नाही. आता त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला बघायचं आहे. आता हे सही शिक्का घेतला म्हणजे झालं असं नाही आहे, त्याची जी लायसन आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे. ही जी लायसन आहे ही ठेकेदाराची लायसन वेगवेगळ्या प्रकारची असते. आता PWD या प्रकारची सुद्धा लायसन असते. त्यानंतर ZPची पण लायसन असते म्हणजे जिल्हा परिषदेची असते. तर ही लायसन आहे. आता भरपूर वेळा एक क्लेम
तुम्ही केला जातो, म्हणजे ही नोंदणी केली जाते. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक क्वेरी येते, म्हणजे सर्टिफिकेट आहे, सगळी बाबी तुम्ही व्यवस्थित केल्या, सगळी माहिती चुकीची नाही आहे, बरोबर आहे, एकदम ॲक्युरेट आहे, जशी पाहिजे तशी आहे. पण जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारानं जर त्याची लायसन रिन्यू नाही केली तर या ठिकाणी मात्र गफलत होतेच. म्हणजेच प्रत्येक कामगार हे आता यांना जर 300 लोकांना जर सर्टिफिकेट दिलेलं असेल तर 300 लोकांची क्वेरी लागणार आहे, म्हणजे त्यांना क्वेरी लागणार आहे, ते वेगवेगळे लागणार आहे. आता काय त्यानं 300 लोकांचं काम कुठे केलं, त्याला फोन गेला वगैरे वगैरे भरपूर गोष्टी असतात. तर ठेकेदारच तुम्ही कोणाची सही शिक्का घेताय ते पण महत्त्वाचं आहे. ओव्हर काय 100 200 300 रुपयेसाठी त्यानं जर असं सर्टिफिकेट वाटत फिरला स्टॉल लावल्यासारखं तर 100% त्याचा कोटा पूर्ण होणार आहे आणि पुन्हा नंतर त्याची तपासणी झाली का 100% तुमची तपासणी होणार आहे. तुमचं साधारणतः फक्त जे काय आहे ते फॉर्म रिजेक्ट होईल, पण त्याला दंडसुद्धा लागू शकतो आणि क्रिमिनल केससुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे जे काही सर्टिफिकेट देणारे ठेकेदार असतील त्यांनी थोडंसं सावधगिरी बाळगा. म्हणजे सावधगिरी म्हणजे फेक सर्टिफिकेट द्यायचं नाही आहे, हे एक डिस्क्लेमर आहे तुमच्यासाठी. आता जर या ठिकाणी तुम्हाला स्वतःला या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल, म्हणजे हे 90 दिवसात सर्टिफिकेट भरायचं असेल, तर या ठिकाणी जो ठेकेदार आहे ज्याची लायसन तुम्ही घेतलेलं आहे त्या लायसनवरती तुम्हाला ठेकेदाराचं जे नाव दिसत आहे ते टाकायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर सांगायचं झालं तर एक नाव घेऊया आपण. ठीक आहे, नवीन सरकारी योजना. ठीक आहे, एक आपण असंच नाव घेतलेलं आहे, याच्यामध्ये काय तर ते नाही आहे. सो आस्थापनेचं नाव म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, कन्स्ट्रक्शन साईट आहे किंवा कन्स्ट्रक्शनचं नाव आहे त्याचं नाव द्यायचं आहे. किंवा थोडक्यात एक एक्झाम्पल आपण असं समजू शकता की तुम्ही त्या कंपनीचं नाव देत आहे, तर जी पण इंजिनियर आहे त्याचे नाव द्यायचं आहे. आता कंपनी काय असेल त्याचं द्यायचं, कन्स्ट्रक्शन साईटचं. फॉर एक्झाम्पल ठीक आहे, तर बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन किंवा याच्यानंतर तुमचं जे काही नाव असतं ते एक एक्झाम्पल म्हणून मी देतो आहे. यामध्ये तुम्ही काही अक्षर चुका वगैरे हे काही तर असं काही बाबी बसू नका. तर हे एक एक्झाम्पल झालं. हे तुमचं आस्थापनेचं म्हणजेच जे काही ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचं कन्स्ट्रक्शनचं नाव म्हणजेच त्याचं कंपनीचं नाव थोडक्यात हे द्यायचं आहे. हे दिलं की त्याच्यानंतर ठेकेदाराचा म्हणजे नोंदणी क्रमांक असतो, तो ठेकेदाराचा नोंदणी क्रमांक तुम्हाला तुमच्या त्या ठेकेदाराचं लायसन दिलेलं आहे त्या लायसनवरतीच तुम्हाला मिळणार आहे. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी असं समजू शकता 2000 ठीक आहे 206 ज्या महिन्यामध्ये दिली तो महिना आणि 2026 आणि त्याच्यानंतर त्याचं काय असेल ते एक एक्झाम्पल घेतो आहे. हे एक्झॅक्ट जे आहे ते त्याच्या लायसनवरती तो क्रमांक असणार आहे, हा नोंदणीचा क्रमांक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जारी करण्यात आलेले जे काय प्रमाणपत्र आहे ते विभाग कोणता आहे. आता मागाशीच मी सांगितलं झेडपीचं आहे की PWDचं आहे. आता झेडपीचं असेल तर झेडपी टाकायचं आहे आणि जे आहे ते टाकायचं आहे. आता ऑब्लिक करून पुढं टाकायचं आहे, काय स्लॅश करा ऑब्लिक करा काही करा. त्यानंतर काय टाकायचं आहे, सोलापूरचं असेल तर सोलापूर टाकायचं आहे. म्हणजे एक एक्झाम्पल घेतो आहे, तुमचं काय आहे ते त्या ह्याचं बघून टाका. लक्षात घ्या, तुमच्या जिल्ह्यातलं आहे म्हणून टाकू नका, त्याचं सर्टिफिकेट पहिलं व्यवस्थितपणे ठेकेदाराचं बघा. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं टाकचाल पण तसं नका करू. हे झालं. त्याच्यानंतर विकासकाचा पत्ता. आता हे का त्याचं आधार कार्ड घ्यायचं नाही आहे, तुम्हाला काय घ्यायचं आहे, ठेकेदाराचं जे लायसन आहे त्याच्यावरती त्याचा पत्ता दिलेला आहे तो पत्ता टाकायचा आहे. राहणार गाव इंचगाव वगैरे सॉरी एक्झाम्पल धरत त्याला गाव तालुका जिल्हा हे टाका. हे सगळं पूर्ण टाकायचं आहे, पूर्ण जे आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर त्याचं गाव आहे ते टाका, त्याचा तालुका जिल्हा त्याचा पिनकोड तुम्ही सर्च करू शकता किंवा तिथंच भेटला तर ठीक आहे, पण नाही भेटला तर टाकावं लागेल. ठीक आहे, हे टाकून झालं. आता या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या, त्याचा तुम्हाला जो नंबर तुम्ही कॉल करून घेतलेला आहे सही शिक्का किंवा तिथं गेलेला आहात वगैरे वगैरे तो नंबर नाही टाकायचा. तुम्हाला जो नंबर टाकायचा आहे तो त्याच्या लायसनवरती टाकलेला आहे, तो त्याचा मोबाईल नंबर आहे तो तुम्ही टाकायचा आहे. आता मोबाईल नंबर वगैरे सगळं झालं.
तर ही जी आतापर्यंत सांगितलेली माहिती होती ही सगळी ठेकेदाराची होती. काय हे सगळं जे करायचं आहे ते ठेकेदारानं करायचं आहे. तुमचा यामध्ये ॲज अ लेबर म्हणजेच कामगार म्हणून तुमचं काही घेणं देणं नाही आहे. फक्त हे सगळं जे आहे ते ठेकेदाराकडे ज्याच्यापाशी तुम्ही कामाला आहात त्याने हे सगळ्या बाबी करायच्या आहेत. आता ह्या बाबी झाल्या, त्यानंतर मेन महत्त्वाची गोष्ट आली ती म्हणजे कामगार आहे. त्या कामगाराने स्वतःची माहिती टाकायची आहे. आधारमध्ये तुमचं जे नाव आहे ते आधारनुसारच तुम्हाला टाकायचं आहे. आता एक्झाम्पल म्हणून मी घेतोय, ठीक आहे, नवीन सरकारी योजना, त्यानंतर वय टाकायचं आहे. आता एक्झाम्पल 27 वय टाकलं. राहणार काय करायचं आहे, प्रत्येक वेळेस अक्षर चांगलंच असावं असं काही नाही आणि सगळं सुव्यवस्थित सगळ्या गोष्टी असावं असंच काही नाही. ओरीनं तुम्ही कामगार पण वाटलं पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या ट्रिक्स टिप्स जे समजायचं आहे ती समजा. डायरेक्टली तुमचा राहणार बाबा काय आहे हे गाव, त्यानंतर तालुका हा तालुका, जिल्हा हा जिल्हा, बास एवढी सगळी माहिती तुम्हाला पूर्ण एवढेपर्यंत घालवायची. इकडे गेलं तरीही हरकत नाही. त्यानंतर तुमचा तालुका जो आहे, जो जिल्हा आहे, जे गाव आहे आणि या ठिकाणी गावाचा जो काय पत्ता आहे, पिनकोड आहे, तो पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे. लक्षात घ्या, आधारला जो नंबर आहे तो टाका किंवा या ठिकाणी तुमचा जो चालू नंबर आहे तो टाका, काही हरकत नाही. लक्षात घ्या, या नंबरवरती रिचार्ज असणे गरजेचं आहे. जेव्हा पण रिन्युअल येईल तेव्हासुद्धा तुम्हाला हा महत्त्वाचाच ठेवावा लागणार आहे. एक काम करू शकतो तुम्ही की हा जो तुम्ही मोबाईल नंबर या ठिकाणी टाकताय तो तुमच्या आधारला लिंक आहे तोच टाका. चेक करा तुमच्या आधारला कोणता लिंक आहे नंबर, तोच नंबर तुमच्या आधारला ठेवा. बँकेलासुद्धा तोच नंबर ठेवा आणि या ठिकाणी सरकारी जे पण काम असतील त्यामध्ये तुम्हाला एकच नंबर ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं कामाचं स्वरूप, आता या ठिकाणी तुम्ही काही टाकू शकता. तुमचं जे आहे ते टाका. बेगारी असेल तर बेगारी टाका, मिस्त्री असेल तर मिस्त्री टाका. काही तुमचं कुठल्या प्रकारचं काम करतं, हेल्पर आहे तर ते टाकायचं आहे. ते टाकून झालं. आता लक्षात घ्या, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये, आता वरची गोष्टी तर सगळ्या झाल्या, पण जे काय कामगाराचा तपशील आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे. पण कामाचा कालावधी दिनांक जे आहे त्या तारखेपासून या तारखेपर्यंत तुमचं 90 दिवस आहे ते भरलं पाहिजे आहे. हे 90 दिवस भरत असेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हे सर्टिफिकेट व्हॅल्यू होतं. नाहीतर तुमचं जे 90 दिवस आहे त्यामध्ये एक दिवस जरी कमी पडला तर 100% तुमचं हे क्वेरी लागणार. कारण फेक नोंदणी करणारे भरपूर आहेत, त्याच्यामुळे एक एक गोष्ट तपासली जाते. सो त्यासाठी पहिलं तुम्ही व्यवस्थित बघा. आता तुमचं 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे, बघा तुम्ही तारीख काय आहे. आता फॉर एक्झाम्पल 10 घेतलं, त्यानंतर 0 ठीक आहे 5 घेऊया आपण आणि 2026. आता त्याच्यानंतर या ठिकाणी आता हे लक्षात घ्या, या तारखेपासून इथं जी पण तुम्ही तारीख टाकताय त्यामध्ये होतात की नाही आहे हे तुम्ही स्वतः काउंट करून सुद्धा बघा. कारण पुन्हा जर चुकलं तर काही ऑप्शनच नाही तुमच्याकडे, कारण रिजेक्ट होणार आहे. रिजेक्ट झालं की तुम्हाला ती क्वेरी वापस तुम्हाला करावं लागणार. आता भरपूर प्रॉब्लेम येतील त्याच्यानंतर. त्यासाठी पहिला व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, व्हिडिओला महत्त्वाची माहिती आहे बघा. तुम्हाला वाटलं तुम्ही लाईक करा, हाईप करा. लाईक केल्यानंतर खालच्या साईडला हाईप नावाचं बटन येतं, एकदा तुम्ही हाईप करून बघा. म्हणजेच हा व्हिडिओ आहे तो इतर लोकांपर्यंतसुद्धा जाईल. भरपूर लोक आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही आहे. तुमचं एक शेअर म्हणजे काही नाही आहे, तुम्ही शेअर करताय ते तुमच्या फक्त लोकांनाच नाही आहे, तुमच्या स्टेटसमध्येच नाही आहे शेअर करत आहे, इतर लोकांपर्यंत ऑटोमॅटिक हा व्हिडिओ रिकमेंड होतो. त्याच्यामुळे काय करायचं, शेअर करा. जेणेकरून तुमचं 2 रुपये वाचत असेल तर एक दुसऱ्या लोकांचं सुद्धा 2 रुपये वाचणार आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला लोक, आता मी बाकीच्या गोष्टी बोलत नाही आहे, डायरेक्टली तुम्ही काय करा, हाईप कसं करायचं ते बघा. आणि ते झालं की आपण पुढच्या बाबी पाहूया. ओके, तर तुम्ही हाईप केलेलं असेल असं मी ग्राह्य धरतो. तर या ठिकाणी हे झालं. त्यानंतर
आता फॉर एक्झाम्पल आता 08 आणि किती 3 महिने पुढचे आहे, तर 5 6 7 8 8वा महिना आहे तो कंप्लीट आहे म्हणा. तर 08 हे 2026. तर ही तारीख टाकली. आता मला कॅल्क्युलेशन करून सांगा किती दिवस होत आहेत. मी काय तुम्हाला कॅल्क्युलेट करत बसत नाही आहे, तुम्ही स्वतः कमेंट करा. त्यानंतर आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे, सर्टिफिकेट आहे ते 90 दिवस आहे, तर एकूण या ठिकाणी 90 टाकायचं आहे. त्यानंतर कामगाराचा जो सध्याचा कामाचा पत्ता आहे तो टाकायचा आहे. काय काय लिहिलेलं इथं लक्षात घ्या, कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही इथं काय करताय, तुमचा पत्ता टाकताय किंवा ठेकेदाराचा पत्ता टाकताय, आधार कार्डवरचं आहे ते टाकताय, पण नाही चालत आहे. त्या ठेकेदाराला विचारा तुमचं काम कुठं चालू आहे, त्या कामाचं म्हणजे आता ठेकेदाराला विचारा म्हणजे तुम्ही जाऊन तुम्ही ऑलरेडी काम करताय तिथं, त्याच्यामुळे तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं आहे. सो तुम्हाला माहीत असेल ओके. तर या ठिकाणी राहणार जे पण आहे, आता जे पण आहे इचलकरंजी वगैरे जे आहे ते टाकून झालं. गाव वापस टाकायचं आहे, सॉरी पत्ता टाकायचा आहे. गाव टाकलं, तालुका टाकला, जिल्हा टाकला. आता लक्षात घ्या, या गावचा पिन नंबर आहे तो पिन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. टाकून झाला. नियुक्ती दिनांक, आता इथं पण घोळ झाला की विषय संपला. नियुक्ती दिनांक आहे, ही तारीख आहे ती इथं कालावधी सुरुवात होती का, हीच तारीख तुम्हाला इथं टाकायचं. हेच लक्षात घ्या, इथं जे पण तारीख टाकताय हेच तारीख इथं टाकायची. आता आपण इथं काय टाकलेलं आहे, 10/5/2026. तर या ठिकाणी काय टाकायचं आहे, 10/5/2026. ठीक आहे, ही तारीख टाकून घ्या. कामाचे वेतन किती तुम्हाला हजेरी, लेडीज असेल 300 रुपये टाका, म्हणजे जे पण तुम्हाला मिळते ते टाका, किंवा 400 रुपयेसुद्धा तुम्ही टाकू शकता, किती तुम्हाला मिळते त्याच्यानुसार तुम्ही टाका. ठीक आहे, हे टाकून झालं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी ठेकेदार आहे त्या ठेकेदारानं सही केलेलं पाहिजे, सहीसोबत खाली शिक्का पण पाहिजे आहे, हे पण महत्त्वाची गोष्ट आहे. आता हे सही शिक्का झालं तर हे 90 दिवसात सर्टिफिकेट तयार झालं. आणि हे सर्टिफिकेट आणि या सर्टिफिकेटच्या मागच्या साईटला या सर्टिफिकेट म्हणजे देणाऱ्याची जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराची किंवा ग्रामसेवक असेल किंवा काही असेल तर त्यांची लायसन टाकायची आहे. आता ग्रामसेवक असेल तर लायसन मॅन्डेटरी आहे नाही हे मला माहीत नाही आहे, कारण खोटं बोलण्यात काय अर्थ नाही आहे. काय जाणार आहे माझं खरं बोलायला, खोटं बोलायला काहीच नाही आहे. त्याच्यामुळं खोटं बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुम्ही व्हिडिओला लाईक केलं काय, शेअर केलं काय, काय जरी झालं तर काही नाही फरक पडत आहे. कारण मला जे पैसे मिळत आहेत ते तुम्ही ज्या पण जाहिराती बघताय त्या जाहिरातीचे मला पैसे भेटतात. त्यामुळं खरं बोललं काय आणि खोटं बोललं काय फरक पडत नाही. तुम्हाला जबरदस्ती जाहिराती पाहायला आवडतं का, नाही ना आवडत. 5 सेकंद आलं की लगेच जाहिरात तुम्ही स्किप करताय. तर व्हिडिओ फक्त रेकमेंड झाला पाहिजे एवढीच अपेक्षा असते, कारण तुम्ही जेवढे जास्त जाहिराती बघसाल तेवढे जास्त पैसे जनरेट होतात. सो खोटं बोलण्यात काय अर्थ नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी ठेकेदाराच्या प्रमाणपत्रासोबत म्हणजे या 90 दिवसाच्या सर्टिफिकेटसोबत प्रमाणपत्र आहे ते या एका PDF फाईलमध्ये जनरेट करून तुम्हाला ते अटॅच करायचं आहे. आणि हे लक्षात घ्या, तुमच्या ठेकेदाराला फोन जाणार आहे, म्हणजे तपासणी होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही थंब करायला जाता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या ठेकेदाराला फोन करून विचारलं जातं की बाबा हा नंबरचा व्यक्ती आहे किंवा ही तुमचा जावं क्रमांक आहे, तुमचं कामाचं ठिकाण कोणतं आहे, तुम्ही याला लायसन दिली का, ह्यानं काम काय करतो आहे, तर हे बाबी विचारल्या जाऊ शकतात. सो ते प्रिपेअर असतात ऑलरेडी, पण तुम्हाला पण माहीत पाहिजे की कधीपासून काम करत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या ठिकाणी काम करत आहे हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता हे सगळ्या गोष्टी झाल्या तर तुम्हाला जी फाईल अपलोड करायची आहे ती फाईलची साईज आहे 2 MB पर्यंत. 2 MBच्या आतच करायच्या. 1 MBमध्ये, 300 KB, 500 KB तुम्ही अशा एकदम कमी क्वालिटीची PDF तयार करून अपलोड करायची नाही. लक्षात घ्या, जेवढी PDFची क्वालिटी चांगली असेल, आता 2 MB सांगितलेलं असेल तर 2 MB 1.5 MBच्या पुढे ठेवायची आहे. तर असं केल्यानंतर काय होतं आहे, जी काही PDFची क्वालिटी आहे म्हणजे इन्फॉर्मेशन आहे ती ब्लर होणार नाही. आता तुम्ही फाईलची साईज कमी ठेवली तर काय होतं, फॉर एक्झाम्पल आपण इथलंच घेऊयात. इथं काय होणार आहे, जावं क्रमांक आहे हा आहे तो ब्लर होणार. आता जर हा ब्लर झाला तर काय करायचं, नेमकं क्वेरीत सुरुवातीलाच मी सांगितलं की प्रॉब्लेम येतो तो फक्त इथं येतो, वरच्या साईडला येतो.
ह्या 2-3 गोष्टी बघितल्या. इथं जर प्रॉब्लेम आला, हे नाहीच समजलं, ठेकेदाराचं लायसन्स नाही समजलं, त्याचा नंबरच नाही समजला, त्याची रिन्युअल तारीख काय आहे ठेकेदाराची तेच नाही समजणं, काय पुढे जाणारच नाही ना प्रोसेस. त्याच्यामुळे फाईलची साईज आहे तीसुद्धा मॅटर करते, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला क्वेरी लागू शकते. मंडळी, मी ग्राह्य धरतोय की ठेकेदाराचं प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे, कशा पद्धतीने तुम्ही लिहायचं हे पण तुम्हाला माहीत झालं. आता तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने एजंटला ₹1 न देता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कामगार योजनेची नोंदणी करायची आहे, भरपूर क्लेम वगैरे करायचे आहेत, पण सुरुवातीला तुम्हाला नोंदणी करायची आहे. तर नोंदणी घर बसल्या 5 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलमार्फत एजंटला ₹1 न देता तुम्ही कशी करायची जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरचा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता.